इंधन टंचाईला तेल कंपन्यांचं धोरण हे जबाबदार आहे. पेट्रोल पंप डीलर्सनं हा आरोप केलेला आहे. मागणीनुसार इंधनाचा पुरवठा होत नसल्याचाही दावा करण्यात आलेला आहे. तर इंधन टंचाईला तेल कंपन्यां ह्याच जबाबदार असल्याचं यावेळी पेट्रोल पंप डीलर्सनं म्हटलेलं आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळे यांनी. आज आपण भारत पेट्रोलियम मनमाड इथे आलेलो असून या ठिकाणी महाराष्ट्रभर इथून डिझेल पुरवठा आणि पेट्रोल पुरवठा होत असतो. मात्र आज रविवारचा दिवस असल्याने देखील या ठिकाणी आपण बघू शकतो हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या या जो मेन डेपो आहे या ठिकाणी दररोज हजारो गाड्या ज्या आहे या ठिकाणून मनमाडपासून महाराष्ट्रभर जळगाव असो, नाशिक असो, मुंबई असो या ठिकाणी या पेट्रोल पंप आपलं पेट्रोलचा जो पुरवठा आहे या ठिकाणून केला जातो. मात्र आज रविवार असून देखील या ठिकाणून दररोजपेक्षा जास्त गाड्या ज्या आहे आज या ठिकाणून भरल्या जात असून जी काही जी पेट्रोलची आणि डिझेलची जी तुटवडा निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणून गाड्या देखील भरण्याचे काम सकाळपासून जोरात सुरू असून या ठिकाणी जेव्हा आपण काही नागरिकांशी देखील प्रश्न विचारले त्या असे दिसून आले की काही पेट्रोल पंपावर मुद्दामूनरित्या कृत्रिम टंचाई करण्यात येत असून या ठिकाणून मात्र भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम मधून सुरळीत पेट्रोल जो आहे डिझेल हे वाटप करण्यात येत असून नागरिकांनी देखील आपणवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन या पेट्रोलियम कंपनीने देखील केले आहे. जय महाराष्ट्रसाठी संतोष खता, मनमाड. महाराष्ट्रभर जो डिझेल टंचाई आणि इंधन टंचाई जी निर्माण झाली, आपण आता नागपूर गावाच्या जवळ असल्या या ठिकाणी महाराष्ट्रभर पेट्रोल आणि डिझेलचा जो पुरवठा होतो याच ठिकाणी होतो. तर या ठिकाणचे जे सरपंच आहे ते डीलरशिप पण आहे त्यांच्याकडे पेट्रोल पंपाची. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं त्या डिझेल टंचाईची काय कारण काय ते काय सांगाल, काय कारण काय ते डिझेल टंचाई सध्या. मुळामध्ये कंपन्यांचं म्हणणं झालं की आमचा लॉस चालू आहे. लॉस चालू असल्यामुळं कमीत कमी माल त्यांच्याकडनं सेल करता येते. ज्या डीलरचा सेल, ज्या पंपाचा सेल 12 KLचा आहे, पर डेचा आहे, त्या पंपाला दररोज जी गाडी जायची 3 दिवसात गाडी अलॉट होते. पूर्वी तर सर्वात महत्वाचं या कंपन्यांनी प्लॅनिंग केलंय. पूर्वी यांचं 20-30 लाखाचं क्रेडिट लिमिट झिरो केलं, 20-30 लाख रुपये डीलरला भरायला लावले. त्याच्यानंतर ऍडव्हान्स आरटीजीएस चालू झाले. ऍडव्हान्स आरटीजीएस डीलरनी देऊन सुद्धा त्यांना 3-3 दिवस डीलरला माल मिळत नाहीत. त्यामुळं ही कंपन्यांनी तिन्ही कंपन्यांनी मिळून ज्या भारत पेट्रोलियमच्या 550 ते 600 गाड्या पर डे भरल्या जायच्या तिकडे त्या 300 गाड्या भरतायत. इंडियन ऑइल मध्ये 350 450 गाड्या भरल्या जायचं आहे, तिकडे 150 ते 250 गाड्या भरल्या जात आहेत. पावसाळा डोक्यावरती आहेत. शेती मशागत एवढ्या 15 दिवसातच करायची आहेत. नांगरट्या करायच्या आहेत लोकांना. पाऊस सुरू झाल्यानंतर नांगरट्या होणार नाही. त्या शेतांमध्ये खतं कधी टाकायचे ही पण मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. म्हणून प्रत्येक पंपावरती रात्रंदिवस शेतकरी गाडीचे डिझेलची वाट बघतोय, लाईनी लावतोय, रांगा लावतोय. प्रशासनाने जी दखल घेऊन याची तातडीने हा प्रश्न सोडवण्याची मागणी या इथल्या नागपूर ग्रामस्थांनी देखील केली आहे. जय महाराष्ट्रसाठी संतोष खता, नाशिक, मनमाड.